नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आम्ही निघालो होतो बार्शीला काही आमचं थोडंसं कामानिमित्त. तर हे बघा आम्ही थोडंसं पुढे आलो आणि आहुंच्या लक्षात आलं की त्यांनी डोक्यामध्ये कॅपच घातलेली आहे, कारण ऊन तर खूप होतं आणि मी अशी ओढणी बांधून घेतलेली. आता मला म्हटलं की थांबतो इथे पेट्रोल पंपाजवळ, कारण तिथे खूप छान अशी झाडं होती आणि सावलीसुद्धा होती. म्हटलं चला आता थांबलोच आहोत, तर मग आपण मस्त छान इथूनच ब्लॉगला सुरुवात करूया. हे बघा इथं खूप सुंदर अशी फुलं होती आणि जी फुलं मला फार आवडतात. आता यावेळेस मी नक्की पावसाळ्यात ही झाडं घरी लावणार आहे. बघू शकता तुम्ही किती त्याला फुलं उमललेली आहेत आणि छोट्या-छोट्या कळ्यासुद्धा आहेत. हे बघा त्या फुलांचा कलर पण खूप छान होता आणि हे बघा इकडे किती कळ्या आलेल्या आहेत. झाडसुद्धा एकदम टवटवीत आणि एकदम फ्रेश आहे, कारण त्याला खाली ते पाणी देत होते, म्हणजे कंटिन्यूअस पाणी देत असतील याला. कारण जेव्हा मी शूट करत होते तेव्हासुद्धा इथं पाणी सोडलं. नंतर घरी जाऊन रिटर्न आले आणि हे बघा इथं पेट्रोल टाकत आहेत. मग आम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. तर म्हटलं चला खूप दिवसापासून असं गाडीवर बसून आम्ही दोघं कुठे फिरलोच नव्हतं, तर आपण मस्त छान असं शूट करूया. वातावरणसुद्धा खूप छान झालेलं आणि ऊन पण खूप होतं, पण मध्ये-मध्ये आभाळ येत होतं, त्याच्यामुळे हा व्हिडिओ छान आला आहे. आणि हे बघा इथून तिथून रस्त्याच्या कडेला जी ही गुलमोहराची झाडं होती ती देखील खूप सुंदर अशी दिसत होती आणि मला ती झाडं खूप आवडतात. बघा ना किती सुंदर दिसत. लहानपणी आम्ही काय करायचो, ते गुलमोहराची पानं खायचो. आम्हाला जिथे जायचं तिथे आम्ही पोहोचलो. आम्ही आमचं काम वगैरे केलं तिथलं. म्हटलं चला इथे पण थोडंसं शूट घेऊया, म्हणून मी तिथे थोडासा व्हिडिओ काढला. आम्ही तिथून बाहेर निघालो आणि तिथे बाहेर देखील सुद्धा खूप छान अशी चाफ्याची झाडं होती. म्हणून म्हटलं चला हे पण आपण व्हिडिओमध्ये घेऊया. आणि मला चाफ्याची फुलं खूप आवडतात. तिथे 2-3 प्रकारची चाफ्याची झाडे होती. हे बघा हे एकदम वेगळाच व्हाईट कलरचा चाफा आहे. आणि थोडंसं पुढं गेले तर पुढे पण वेगळा चाफा आहे, जो की आपण नेहमी सगळीकडेच पाहतो आणि माझ्याकडे सुद्धा हा घरी चाफा आहे. म्हटलं चला आपण पुढे जाऊ. मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे चाफ्याचं झाड दाखवलं होतं, तेव्हा आमच्यासोबत क्षितिज पण होता, पण नंतर यावेळेस आम्ही क्षितिजला घेऊन गेलो नव्हतो. हे बघा हे आहे करंजीचं झाड. कोणाकोणाला हे झाड माहिती आहे मला कमेंट करून सांगा. आमच्याकडे तर याला करंजीच बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ते मला सांगा. आणि ह्या बघा ना ह्या झाडाला सुद्धा खूप साऱ्या करंज्या आल्या होत्या आणि बघा इकडे छान अशी फुलं होती. नंतर म्हटलं चला आपल्याला गावामध्ये जायचं आहे. मग आम्ही गावामध्ये गेलो तर इथं सुरुवातीलाच शिवाजी महाराजांची राजमुद्रा होती. नंतर पुढे गेलो, आम्हाला जायचं होतं तर बार्शीमधील भगवंत मंदिरामध्ये. हे बघा खूप दगडी बांधकाम आहे आणि खूप छान आहे. खूप सुंदर प्रकारे ह्या बांधकाम बनवलेलं आहे, रचना आहे याची. आणि हे बघा इथं सभामंडप आहे, तर याच्यामध्ये असे काचेचे वेगळेच बल्ब आहे तिथे. हे आतमध्ये मंदिरात प्रवेश केल्यावर हे बघा इथं काय आहे मला पण हे समजलं नाही, पण भरपूर छान अशा मातीच्या मूर्त्या घडवलेल्या होत्या भिंतीमध्ये. आणि हे बघा इकडे पण खूप सुंदर असं होतं. खाली एक मूर्ती होती आणि वरती सूर्यदेवाची मूर्ती होती. आणि इथे भगवंत देवाचं मंदिर होतं असं म्हणतात, की हे विष्णूचं मंदिर आहे. आणि इथे आहोंनी दर्शन घेतलं. नंतर म्हटलं चला आपण पण दर्शन वगैरे घेऊया. दर्शन वगैरे घेतलं आणि तिथल्या काकांना विचारलं की व्हिडिओ काढायला अलाउड आहे का? ते म्हटलं की काढू शकतेस. मग म्हटलं चला व्हिडिओ वगैरे काढू आपण इथे. हे बघा जिथे जाईल तिथे मला आजकाल स्वामींचं दर्शन भेटते. अक्कलकोटला तर काही जाणं होत नाही, पण इथे मी स्वामींचं मनापासून दर्शन घेतलं. आणि हे बघा इकडे पण आणखी एक स्वामी आहेत. मग नंतर थोडंसं पुन्हा एकदा स्वामींकडं निरखून पाहिलं आणि आणखी एकदा दर्शन घेतलं. तर इकडे आहे श्री रामदास स्वामी असा होता. नंतर घरी यायला निघालो आणि ही आहे सीना नदी. तर हे बघू शकता सीना नदीचा हा पूल, या पुलावरून पाणी गेलं होतं. असं म्हणतात की पूर्ण हा पूल पाण्यामध्ये गेलेला होता आणि आता बघा ना किती थोडंसं पाणी आहे. आता पाऊस सुरू झाल्यावर हा पुन्हा एकदा फुल भरेल आणि पुढे आल्यावर कुडवाडीमध्ये होतो फेस्टिवल. तर असा होता आजचा व्हिडिओ.